सावधान, HPV घेताय का? थांबा जरा, नका लय घाई करू. कुठं पळून चाललं नाहीये सरकार, लगेच बंद करणार नाहीये एका दिवसात. ही माहिती आधी घ्या. याच्या आधी 3 व्हिडिओ बनवले, त्याच्यामध्ये इन डिटेल तुम्हाला माहिती सांगितली. मग माझा फक्त एक सरकारला प्रश्न आहे, HPV वॅक्सिन बद्दल अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये एवढे प्रश्नचिन्ह उपस्थित असताना, तिथले हेल्थ सेक्रेटरी सांगत असताना की ही डेंजरस आहे, मग तुम्ही त्या आदमखोर बिल गेट सोबत मिळून, त्याच्या गावी फाउंडेशन सोबत मिळून ही लस देण्याचा घाट का घातलाय? का? खूप मोठं टेंडर, खूप मोठा सरकारी तिजोरीतून पैसा काढायचा आहे का तुम्हाला? बरं, मला एक गोष्ट विचारायची आहे. आता जाऊ द्या, हे तर ह्यांना तर काय मुलाबाळाचा संबंध नाहीये, हे नॉन बायोलॉजिकल आहे, त्यामुळे यांना काय होणार नाहीये. बट आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हा प्रोग्राम लॉन्च केला. फडणवीस साहेब, तुम्हाला पण मुलगी आहे, ती मला माझ्या बहिणीसारखी आहे. पण माझा तुम्हाला एकच सिंपल प्रश्न आहे की तुम्ही हे लसीकरण चालू केलं, तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जाणार, शाळेमध्ये जाणार, तिथल्या एका छोट्या मुलीला ती लस देणार, मग तुम्ही सुरुवात तुमच्या मुलीपासून का केली नाही? किंवा सगळ्या मंत्र्यांच्या जेवढ्या काही मुली आहेत त्यांना आधी लस द्या, मग आम्हा सामान्य माणसाला त्याच्यावरती विश्वास बसेल ना. तुम्ही एखादं कॅम्पेन सुरू करत असताना तुमच्या घरापासून त्याची सुरुवात का करत नाहीत? ही लस मुळातच जी टेस्टिंग व्हायला पाहिजे, ज्या मानकानुसार टेस्टिंग व्हायला पाहिजे होती, ती झालेलीच नाहीये. मग सामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलाय? बरं, तुम्हाला पण लेकरं बाळ आहेत ना. आम्हा सामान्य माणसाचा जीव तुम्हाला अमूल्य नाहीच आहे, पण तुम्हाला तुमच्या घरच्यांचा, तुमच्या लेकी बाळींचा जीव अमूल्य आहे. मग तुम्ही या कॅम्पेनची सुरुवात चितून केली तर आम्ही समजून जाऊ की या लसीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग एक काम करा फडणवीस साहेब, की ही लस तुमच्या मुलीला देताना एक प्रॉपर व्हिडिओ बनवा, नाहीतर मोकळं इंजेक्शन देताना. मग एक काम करा फडणवीस साहेब, तुम्ही या लसीकरणाची सुरुवात तुम्ही तुमच्या घरापासून करा. मग आम्हाला सामान्य जनतेला या लसीवरती विश्वास बसेल. हा राजकारणाचा मुद्दाच नाहीये, हा जनतेच्या आरोग्याचा मुद्दा आहे. आणि जनतेला अर्धवट माहिती देऊन तुमच्या हट्टापायी जर काहीतरी टोचून देत असाल तर याद राखा, मागच्या कोरोना लसीमध्ये पण लोकांची जिंदग्या उद्ध्वस्त झाल्यात. तशाच जिंदग्या उद्ध्वस्त करण्याचं काम करू नका, कारण की HPV वॅक्सिन खरंच डेंजरस आहे असं खूप लोकांचं म्हणणं आहे. तो विश्वास तुम्हाला पटवायचा असेल तर तुम्ही या लसीकरणाची सुरुवात तुमच्या घरापासून करा. आणि जो अंधभक्त म्हणतोय ना हे चांगलं आहे वगैरे वगैरे, एक भावड्या काय कर, माझा व्हिडिओ कोणाला तरी दाखव आधीच्या अनालिसिसचा तुझ्या घरच्यांना, आणि त्यानंतर त्यांना लसीकरणाला घेऊन जा. ते तुझ्या थोबाडीत एक मारतील. दाखला बरं.